मित्रहो, या पाठामध्ये आपण 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हल या पाठाच्या शेवटी दिलेल्या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी सोडवणार आहोत। मित्रहो, पहा, या ठिकाणी सेक्शन 4 मध्ये हिस्ट्री ऑफ नॉव्हल हा पाठ दिलेला आहे। या पाठाची सुरुवात अर्ली हिस्ट्री ऑफ नॉव्हल पासून होते ते 18th सेंचुरी, 19th सेंचुरी आणि 20th सेंचुरी पर्यंतची नॉव्हलची हिस्ट्री या पाठामध्ये दिलेली आहे। त्यानंतर नॉव्हला म्हणजे काय, नॉव्हल व नॉव्हलामधील फरक आणि एलिमेंट्स ऑफ नॉव्हल म्हणजे कादंबरीचे घटक हा भाग दिलेला आहे। आणि त्यानंतर टाइप्स ऑफ नॉव्हल म्हणजे कादंबरीचे प्रकार हा भाग दिलेला आहे। मित्रो, या पाठाचे हे तीनही भाग आपण या 3 व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेले आहेत। यासोबतच या प्रत्येक भागावर परीक्षेत येऊ शकणाऱ्या ॲक्टिव्हिटीजचा एक व्हिडिओ, अशा प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असलेले हे 3 व्हिडिओज आपण या 3 भागावर केलेले आहेत। मित्रो, याशिवाय हिस्ट्री ऑफ नॉव्हल या पाठावर इतरही व्हिडिओज आहेत। हे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा आणि हिस्ट्री ऑफ नॉव्हल या पाठावर 4 पैकी 4 मार्क्स निश्चित तुम्हाला मिळतील। मित्रो, या पाठामध्ये आपण या पाठाच्या शेवटी दिलेल्या या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज सोडविणार आहोत। मित्रो, या ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज तुम्हाला स्पष्ट दिसाव्यात म्हणून आपण वेगळ्या स्लाइडवर या घेतलेल्या आहेत। चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात। मित्रो, नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। या ठिकाणी दिलेल्या ॲक्टिव्हिटीज थोड्या वेगळ्या आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या ठिकाणच्या ॲक्टिव्हिटीज देखील तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात। मित्रो, क्वेश्चन 5A हा प्रश्न तुम्हाला 4 मार्क्ससाठी असतो आणि या ठिकाणी 2 प्रश्न विचारण्यात येत असतात। जसे या ठिकाणी हे 2 प्रश्न दिलेले आहेत। समजा हा पहिला प्रश्न आहे, मॅच द कॉलम्स। या प्रश्नाला प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आला तर 2 मार्क असतील आणि पिक आउट द ऑड एलिमेंट या प्रश्नाला 2 मार्क असतील। परंतु मित्रो, या ठिकाणी 3च घटक दिलेले आहेत। या प्रत्येक प्रश्नामध्ये 4 घटकांविषयीची माहिती किंवा उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत, म्हणजे प्रत्येक एका घटकाला तुम्हाला अर्धा मार्क मिळणार आहे। म्हणून या ठिकाणी परीक्षेत 4 वाक्ये येतील। चला तर मग आपण आता पहिला प्रश्न सोडूयात। मॅच द कॉलम्स, दोन्ही कॉलममधील घटकांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत। या ठिकाणी काही लेखक आणि काही कादंबऱ्यांची नावे दिलेली आहेत आणि या ठिकाणी त्याच्याशी संबंधित माहिती दिलेली आहे। पहा, पहिला घटक आहे मुरासाकी शिकुबू। हे एका लेखकाचं नाव आहे, तर यांची कोणती कादंबरी आहे हे आपल्याला लिहायचं आहे। जगातील पहिली कादंबरी मुरासाकी शिकुबू यांनी लिहिलेली आहे, टेल ऑफ जेन्जी। याची जोडी आपल्याला लावायची आहे। परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना मात्र तुम्ही मुरासाकी शिकुबू लिहा आणि त्याच्या समोर 3 क्रमांक टाकून टेल ऑफ जेन्जी असं लिहा। अशा रेषावरून जोड्या परीक्षेमध्ये लावायच्या नाहीत। त्यानंतर नॉव्हेला हा शब्द दिलेला आहे। नॉव्हेला शब्दाचा अर्थ काय आहे? नॉव्हेला शब्दाचा अर्थ आहे न्यू, नवीन, आणि त्यापासून कादंबरी नॉव्हल हा शब्द तयार झालेला आहे। त्यानंतर डॉन क्विक्झो हे पुस्तकाचं नाव आहे, तर याची जोडी आपल्याला कुणासोबत लावायची आहे? सर्वांटिस या लेखकाची ही कादंबरी आहे, 2 भागामध्ये लिहिलेली आहे। डॉन क्विक्झो ही युरोपमधली पहिली कादंबरी समजण्यात येतं। त्यानंतरचं नाव आहे राजमोहन्स वाईफ, हे देखील एका कादंबरीचं नाव आहे। ही भारतामधील इंग्लिशमध्ये लिहिलेली पहिली कादंबरी आहे। ही कुणी लिहिलेली आहे? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे। अशा प्रकारे आपण या जोड्या लावलेल्या आहेत। मित्रो, पुढील प्रश्न सोडूयात। पिक आउट द ऑड एलिमेंट फ्रॉम द ग्रुप। आता या ग्रुपमधून आपल्याला ऑड एलिमेंट म्हणजे वेगळा असलेला घटक किंवा शब्द निवडायचा आहे। लक्षात ठेवा, असं राऊंड किंवा सर्कल आपण या एलिमेंटला करूयात। जितके जितके ऑल एलिमेंट आहेत त्याला आपण सर्कल करूयात। तुम्ही तो शब्द काढून परीक्षेमध्ये लिहायचा आहे, सर्कल नाही करायचं। अरुण जोशी, विक्रम सेठ, ग्रॅहम ग्रीन आणि किरण नगरकर असे हे नाव आहेत। मित्रो, पहा, अरुण जोशी, विक्रम सेठ, किरण नगरकर हे तिन्ही भारतीय लेखक आहेत। मग या ठिकाणी वेगळा लेखक कोणता आहे
तर तो आहे ग्रॅहम ग्रीन. ग्रॅहम ग्रीन हे ब्रिटिश रायटर आहेत, म्हणून हा वेगळा घटक या पहिल्या प्रश्नामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, प्लेस, पिरियड, थीम, क्लायमेट, लाईफस्टाईल. आता या ठिकाणी एलिमेंट्स ऑफ नॉवलमधील सेटिंगमधील घटक दिलेले आहेत. पहा, सेटिंगमध्ये प्लेस असते, पिरियड असतो, क्लायमेट, लाईफस्टाईल असते. मग सेटिंगमध्ये काय नसतं, तर सेटिंगमध्ये थीम नसतो. मित्रो, थीम हा कादंबरीचा एलिमेंट घटक आहे, म्हणून हा या ठिकाणी ऑड आहे. हे जे शब्द आहेत हे सेटिंगमधले घटक आहेत. थीम हा सुद्धा सेटिंग सारखाच एक घटक आहे, म्हणून थीम या ठिकाणी वेगळा आहे. पुढील घटक पहा, थीम, प्लॉट, कॅरेक्टर, नॉव्हेला. या ठिकाणी देखील एलिमेंट्स ऑफ नॉव्हल दिलेले आहेत. पहा, थीम हा कादंबरीचा घटक आहे, प्लॉट हा कादंबरीचा घटक आहे, कॅरेक्टर हा कादंबरीचा घटक आहे. परंतु मित्रो, नॉव्हेला हा काही कादंबरीचा घटक नाही, तर ही प्रत्यक्ष कादंबरी आहे, कादंबरीचा प्रकार आहे. लघु कादंबरी याला आपण म्हणतो, नॉव्हेला, म्हणून हा वेगळा घटक आहे. अशा प्रकारे हे घटक आपण पाहिलेले आहेत. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूयात. कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता दिलेले स्टेटमेंट्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत. द टू टाइप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट दॅट द प्लॉट मे हॅव आर. दोन प्रकारचे कॉन्फ्लिक्ट प्लॉटमध्ये असतात. ते कोणते कॉन्फ्लिक्ट आहेत? इंटरनल कॉन्फ्लिक्ट म्हणजे कॅरेक्टरच्या मनामधील संघर्ष, आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट म्हणजे हिरोचा किंवा मुख्य नायकाचा बाह्य परिस्थितीसोबत, व्हिलनसोबत असलेला संघर्ष किंवा फायटिंग. अशा प्रकारचे दोन प्रकारचे संघर्ष किंवा कॉन्फ्लिक्ट आहेत. पुढील प्रश्न पहा, द वर्ड पिकरेस्क इज ओरिजिनेटेड फ्रॉम. पिकरेस्क हा शब्द कुठून आला असं विचारलेले आहे. ओरिजिनेटेड म्हणजे उगम पावला. तर पिकरेस्क हा एक कादंबरीचा प्रकार आहे आणि बदमाश व्यक्तीच्या धाडसी सफरी असा त्याचा अर्थ होतो. तर पिकरेस्क हा शब्द पिकॅरो या शब्दापासून तयार झालेला आहे. पिकारो म्हणजे रोग किंवा बदमाश व्यक्ती. पुढील प्रश्न पहा, द इपिस्लरी नॉव्हल प्रेझेंट्स द नरेटिव्ह थ्रू. इपिस्लरी म्हणजे पत्रांच्या मदतीने लिहिलेली कादंबरी. प्रेझेंट्स म्हणजे सादर करते. नरेटिव्ह म्हणजे कथानक, म्हणजे पत्रांच्या द्वारे लिहिलेली कादंबरी कथानक कशाद्वारे सादर करते? साहजिकच लेटर्स किंवा डॉक्युमेंट्स किंवा अँड समटाइम्स डायरी एंट्रीज. कधी कधी डायरीमधील नोंदी, पत्र, कागदपत्रे किंवा डायरीमधील नोंदी इपिस्लरी नॉवलमध्ये वापरलेल्या असतात. पुढील प्रश्न पहा, इन द 18th century मिडिल क्लास कुड गेट टाइम फॉर रीडिंग अँड डिस्कसिंग द नॉव्हल्स बिकॉज ऑफ. 18व्या शतकामध्ये मध्यम वर्गाला खूप वेळ मिळाला कादंबऱ्या वाचण्यासाठी आणि कादंबऱ्यावर चर्चा करण्यासाठी. कशामुळे मिळाला? तर तो वेळ मशिनरीमुळे मिळाला. द स्प्रेड ऑफ मशीन्सचा उपयोग होऊ लागला आणि लोकांना काम करण्यासाठी कमी वेळ लागू लागला आणि म्हणून त्यांच्याकडे वेळ उरत होता. तर मशिनरीचा प्रसार 18व्या शतकामध्ये झाला औद्योगिक क्रांतीनंतर. त्यामुळे लोकांकडे वेळ मिळू लागला, मग ते पुस्तक वाचू लागले. मग अशा प्रकारे 18व्या शतकात साहित्याचा विकास झाला. चला पुढील प्रश्न पाहूया. राईट शॉर्ट नोट्स ऑन. आता आपल्याला शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे स्टाईल ऑफ द नॉव्हल. मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा शेवटचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी जे मुद्दे आहेत अशा प्रकारे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न तुम्हाला हिस्ट्री ऑफ नॉव्हल या प्रश्नामध्ये क्वेश्चन 5A मध्ये येणार नाही, परंतु यामधील मुद्दे मात्र ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नामध्ये येतील. म्हणून स्टाईल ऑफ द नॉव्हल, स्टाईलवर आपल्याला आता नोट लिहायची आहे. शॉर्ट नोट. स्टाईल म्हणजे काय? तर या ठिकाणी आपण शॉर्ट नोट लिहिलेली आहे. द लँग्वेज अँड टेक्निक यूज्ड बाय द रायटर. भाषा आणि तंत्र कादंबरी लिहिताना वापरलेलं लेखकाने. टू नरेट द कोर्स ऑफ इव्हेंट्स. वर्णन करण्यासाठी, कोर्स ऑफ इव्हेंट्स म्हणजे घटनांचा क्रम वर्णन करण्यासाठी भाषा जी वापरतो लेखक किंवा जे तंत्र वापरतो त्याला स्टाईल म्हणतात. बघ, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन नरेटर असेल, मी असं नरेटर म्हणेल किंवा ही असं म्हणेल. इन द नॉवल इज कॉल्ड स्टाईल. यालाच स्टाईल म्हणतात. लँग्वेज आणि टेक्निक जे लेखक वापरतो. चला पुढील मुद्दा पाहूया. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवल. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवल म्हणजे काय? स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस मीन्स फ्लो ऑफ थॉट्स.
स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस या शब्दाचा अर्थ आहे विचारांचा प्रवाह. इन दिस नॉवल द थॉट्स इन द प्रोटॅगनिस्ट माइंड आर नरेटेड इन अ सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्स. ही जी कादंबरी आहे इन दिस नॉवल म्हणजे इन स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवल, या कादंबरीमध्ये काय होतं, थॉट्स इन द प्रोटॅगनिस्ट माइंड, मुख्य पात्राच्या मनामधील विचार जे आहेत आर नरेटेड, त्यांना वर्णन करण्यात येतं, कथन करण्यात येतं, इन अ सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्स, जसे जसे ते त्या पात्राच्या डोक्यात येतात तसे तसे लेखक ते वर्णन करतो. कशामध्ये, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवलमध्ये. चला पुढील मुद्दा पाहूया. नॉव्हेला. नॉव्हेला म्हणजे काय? इट इज अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन. ही एक प्रोज गद्यामध्ये लिहिलेली कादंबरी आहे, ज्याला आपण लघु कादंबरी म्हणतो. विच इज लॉंगर दॅन अ शॉर्ट स्टोरी. ही एका शॉर्ट स्टोरीपेक्षा मोठी असते किंवा लांब असते. अँड शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉवल. आणि संपूर्ण लांबीची जी नॉवल असते त्याच्यापेक्षा नॉव्हेला छोटी असते. नॉव्हेलाला आपण काय म्हणतो, लघु कादंबरी. चला पुढील प्रश्न पाहूया. इंडियन ट्रॅडिशन ऑफ नॉव्हल्स. ज्या कादंबऱ्या भारतीयांनी लिहिलेल्या आहेत त्याविषयीची माहिती आपल्या इथे लिहायची आहे. इन द बिगिनिंग इंडियन इंग्लिश रायटर्स रोट अबाउट नॅशनॅलिटिक व्हर्च्यूज अँड सोशल इश्यूज. सुरुवातीला भारतीय लेखकांनी, ज्यांनी इंग्लिशमध्ये लेखन केलं, कादंबऱ्या लिहिल्या, या लेखकांनी सुरुवातीला नॅशनॅलिस्टिक व्हर्च्यूज, राष्ट्रवादी सद्गुण म्हणजे देशसेवा, देशभक्ती आणि देशभक्तीचे गुण, आणि सोशल इश्यूज आणि सामाजिक समस्या जसं अस्पृश्यता किंवा महिलांच्या समस्या, यावर या लेखकांनी लिहिलं. रिसेंट इंडियन नॉवल रायटर्स लाईक सलमान रश्दी अँड अरविंद अडिग गेव डॅझलिंग परफॉर्मन्स. आणि अलीकडच्या काळामधले जे लेखक आहेत सलमान रश्दी खूप मोठे लेखक आहेत, भारतीय इंग्लिशमध्ये लिहिणारे. बुकर ऑफ द बुकर त्यांना मिळालेलं आहे. आणि अरविंद अडिग हे अतिशय तरुण पण अतिशय संवेदनशील लेखक आहेत. यांनाही द व्हाईट टायगर नावाच्या पुस्तकाला बुकर मिळालेले आहे. त्यांनी दैदिप्यमान भूमिका बजावलेली आहे. परफॉर्मन्स म्हणजे त्यांचं कार्य लेखनाचं अतिशय दिपवून टाकणारं आहे. डॅझलिंग म्हणजे दैदिप्यमान, डोळे दिपवून टाकणारं. मित्रहो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूची बेल आयकॉन दाबा, त्यामुळे यानंतर आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. आणि मित्रहो, हिस्ट्री ऑफ नॉव्हेलवर या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया 12वी इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकांमधील हिस्ट्री ऑफ नॉव्हेल या पाठावर. जे जे प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न ज्या व्हिडिओमध्ये आपण सोडवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.